नमस्कार. सध्या जे युद्ध चालू आहे त्याच्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनावर भरपूर असा मोठा परिणाम झालेला आहे. कारण युद्ध तिकडे चालू आहे पण ते आपल्याला सुद्धा भोगावं लागतंय आणि खेड्यामध्ये सुद्धा हीच सगळी आरणच आहे. कारण पेट्रोल मिळत नाही, मिळते तर 1-2 दिवसावर, आणि ज्या वस्तू आहेत त्यांचे भाव देखील वाढले, पेट्रोलचे भाव वाढले. त्याच्यामुळं फिरायला इकडे तिकडं काही कामाला जायला सुद्धा भरपूर असे आपल्याला अडचणी येतात. महागाई वाढली, गॅस वेळेवर मिळत नाही, अशा सगळ्या अडचणी आहेत. पण त्यासाठी आपण स्वतःच त्याला उपाय म्हणून आपण नियोजन केले पाहिजे. सगळं हे नियोजन केल्यावर थोडं तरी सुरळीत चालतं. ह्या अडचणी आपल्याला आलेल्या आहेत, तर याच्यात आपणच वाट काढली पाहिजे. इकडं तर ग्रामीण भागात सुद्धा भरपूर अशा अडचणी आहेत. जशा शहरात आहेत तसे इकडे पण आहेत. पण इकडे सुद्धा पेट्रोल वगैरे मिळत नाही. मिळते पण कधी कधी ते मिळतच नाही पेट्रोल पंपावर सुद्धा. आणि म्हणून सगळ्या याच्यात भाव हे वाढलेले आहेत आणि त्याचाच फटका हा लोकांवर पडतो. तर या अडचणीमधून वाट काढा आणि स्वतःच नियोजन करा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.